आता एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जालिंदर सुपेकर यांनी पुन्हा एकदा पळ काढलाय। सुपेकरांनी एनडीटीव्ही मराठी सोबत बोलण्यासाठी प्रतिनिधींना बोलावलं, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला। अतिशय महत्त्वाची बातमी, एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले होते, मात्र जालिंदर सुपेकर यांनी बोलण्यास नकार दिला। आधी जालिंदर सुपेकर यांनी बोलण्यासाठी बोलावलं एनडीटीव्हीच्या प्रतिनिधींना आणि त्यानंतर मात्र त्यांनी या ठिकाणाहून पळ काढलेला आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यामध्ये पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर सापडलेले आहेत आणि एनडीटीव्ही मराठीकडून सातत्याने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला जातो। याआधी सुद्धा जालिंदर सुपेकर यांच्या कार्यालयाबाहेर सुद्धा एनडीटीव्हीचे प्रतिनिधी थांबलेले होते, त्यावेळेस सुद्धा त्यांना प्रश्न विचारण्यात आले, मात्र तेव्हा सुद्धा त्यांनी कोणतेही उत्तर दिलं नाही। आता पुन्हा एकदा जालिंदर सुपेकर यांनी पळ काढलेला आहे। सुपेकरांनी एनडीटीव्ही मराठी सोबत बोलण्यासाठी प्रतिनिधींना बोलावलं होतं, मात्र त्यानंतर त्यांनी बोलण्यास चक्क नकार दिलेला आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचं नाव पुढे आल्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सुद्धा त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये निपक्षपातीपणे चौकशी केली जाईल असं सरकारच्या वतीनं सातत्याने सांगितलं जातंय। मात्र जालिंदर सुपेकर यांचं या संदर्भामध्ये काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एनडीटीव्ही मराठीकडून केला जातोय। जालिंदर सुपेकर यांनी मात्र पुन्हा एकदा एनडीटीव्ही मराठीच्या प्रतिनिधींशी न बोलताच या ठिकाणावरून पळ काढलेला आहे। आधी सुपेकरांनी बोलण्यासाठी बोलवलं आणि त्यानंतर मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला। विशाल पाटील माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। विशाल, नेमकं काय घडलं? तृप्ती, जालिंदर सुपेकर यांच्यावरती आरोपांची राळ उठलेली आहे। एनडीटीव्हीनं त्यांच्यावरती झालेले आरोप हे सातत्यानं दाखवलेले आहेत। सर्व स्तरातनं त्यांच्यावरती आरोप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मग सामाजिक स्तर असेल, राजकीय स्तर असेल, ह्या सगळ्या स्तरातनं त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे गंभीर असे टीका आणि त्यांच्यावरती आरोप होत आहेत। याच बाबतीत नेमके सुपेकर याबाबतीत का बोलत नाहीत हा सगळ्यांना पडलेला प्रश्न होता आणि एनडीटीव्हीनं त्यांच्या बाबतीत अनेक प्रश्न जे आहेत हे उपस्थित केले होते। त्यानंतर सुपेकर यांनी असं सांगितलं होतं की याबाबतीत मला सगळा खुलासा करायचा आहे। त्यांनी तशा पद्धतीनं एनडीटीव्हीशी संपर्क केला आणि आपण त्यांची बाजू ऐकण्यासाठी म्हणून पुण्यामध्ये आज आलो होतो। संपूर्ण घटनाक्रम जर पाहायला गेलं तर काल एका मध्यस्थाच्या माध्यमातून त्यांच्याशी सातत्यानं संपर्क जो आहे हा आपला होत होता। आज त्यांनी दुपारपर्यंत आपल्याला सांगितलं होतं की मी दुपारपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी जे आहेत ह्या सांगेन। सकाळी साधारणतः 11च्या दरम्यान आपण त्यांना पुन्हा विचारलं होतं की तुम्ही याच्या बाबतीत खुलासा करणार आहात का, आणि त्यांच्याकडनं असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की या बाबतीत खुलासा जो आहे हा केला जाईल। मात्र दुपारी 4च्या दरम्यान त्यांच्याकडनं पुन्हा एक फोन आला की आमचं वकिलांच्या मार्फत सगळं बोलणं जे आहे हे सुरू आहे, वकिलांचा आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला कळवू। साधारणतः 4:30 वाजता त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की आम्ही या सगळ्या आरोपांच्या बाबतीत खुलासे करण्यासाठी तयार आहोत, त्या अनुषंगानं तुम्ही पुण्यामध्ये या। मुंबईतून आपण पुण्यामध्ये पोहोचलो। साधारणतः आता 10 ते 10:15च्या सुमाराला आपण जयश्री गार्डन ह्या हॉटेलच्या या ठिकाणी पुण्यातील पोहोचलो। त्यांचे मेहुणे शशिकांत चव्हाण हे आम्हाला भेटायला आले होते आणि त्यांनी त्यांची बाजू सांगितल्यानंतर सुपेकर यांनी फोनद्वारे असं आपल्याला सांगितलं की मला डिपार्टमेंटची परवानगी नाही आहे, त्याचसोबत माझ्या पत्नीची प्रकृतीसुद्धा बरी नाही आहे, त्यामुळे मला आता बोलता येणार नाही आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जे आरोप झालेले आहेत, जे प्रश्न त्यांच्यावरती उपस्थित झालेले आहेत, या प्रश्नांवरती त्यांनी पुन्हा एकदा जो आहे हा पळ काढलेला आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी जे आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। राहुलजी, खरं तर आपण डे 1पासून या सगळ्या प्रश्नांची सरबत्ती जी आहे ही त्यांच्यावरती टाकलेली आहे। अनेक प्रश्न आपण विचारतोय, महाराष्ट्राला सुद्धा अनेक प्रश्न पडलेले आहेत। इतक्या सिनियर IPS अधिकाऱ्यावरती इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप होत असताना खुलासे करतो या म्हणणं आणि परत त्याच्यावरती काहीही न बोलणं, तुम्ही कसं बघताय? आपल्याशी जे बोलणं झालं ते आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगावं। एक लक्षात घ्या की एनडीटीव्हीचं जे व्यासपीठ आहे ते काही जालिंदर सुपेकर यांच्या खुलाशासाठी नाही आहे। त्यांनी आम्हाला जे सांगितलं तो काही त्यांचा खुलासा मांडण्यासाठी आम्ही इथे आलेलो नव्हतोच मुळामध्ये, आणि बहुधा त्याची त्यांना चुणूक लागलेली असावी, कारण प्रश्न तिखट आहेत आणि ते असे असणार होते की ज्या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला अपेक्षित आहेत। किती प्रश्न आहेत बघा की शस्त्रासंदर्भामध्ये आत्ताच मुख्यमंत्री पुण्यामध्ये बोलले, गडचिरोलीमध्ये बोलले आणि त्यांनी सांगितलं की जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भातला शस्त्रपुरवठ्याबद्दलचा जो विषय आहे त्याची आम्ही चौकशी करतो आहोत। काल मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलं की जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भामध्ये तक्रारी आल्या आणि त्यानंतर आम्ही त्यांना साईड पोस्टिंग दिली। त्याच्या पाठोपाठ जे वेगवेगळे मुद्दे आज एनडीटीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्र बघतोय, आज ते अल्लाट नावाचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, त्यांनी सांगितलं की जालिंदर सुपेकर आणि श्री अमिताभ गुप्ता यांच्या संदर्भामध्ये गेल्याच वर्षभरामध्ये चौकशी झाली आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये हे दोषी आहेत। अँटी करप्शन विभागाकडे चौकशी आहे। आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर आम्हाला हवी आहेत आणि आम्ही म्हणूनच म्हणतो आहोत की तुम्ही कितीही पळ काढला
तरी तुम्हाला ह्या प्रश्नाची उत्तरं आज नाही तर उद्या द्यावीच लागतील, कारण खुद्द मुख्यमंत्री म्हणत आहेत की ह्या सगळ्या प्रकरणावरती आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. आम्ही या तक्रारीचा जो काही भाग आहे त्याची चौकशी करू. राजू शेट्टी यांनी असं तर म्हटलं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला ते सुजाता सौनिक यांच्याशी भेटले त्याही घटनेला आता 2.5-3 महिने होऊन गेलेले आहेत, पण या सगळ्या प्रकरणाची चौकशी कुठल्या पातळीवरती ते काही कळत नाही. त्यामुळं NDTVचे हे जे 10 प्रश्न आहे ज्याचा कालपासून आम्ही पाठपुरावा करतो आहोत, त्या प्रश्नाबद्दल आज ते आमच्या साताऱ्यातल्या प्रतिनिधीशी बोलले. सकाळी त्यांना असं सांगितलं की ह्या सगळ्या प्रकरणाचा मला मनस्ताप होतो आहे. साहजिक आहे, तुम्हाला मनस्ताप व्हायलाच पाहिजे, कारण अवघ्या महाराष्ट्राला तुमच्यामुळे मनस्ताप झाला आहे. संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा तुमच्या ह्या भोवती निर्माण झालेल्या प्रश्नामुळं डागाळली गेलेली आहे. साधी गोष्ट आहे की ज्यावेळेला डिजिटल अरेस्टसारखं प्रकरण होतं तेव्हा पोलीस अधिकाऱ्याची भीती दाखवून महाराष्ट्रातल्या निवृत्त झालेल्या लोकांना 3-3-3.5 कोटी रुपयाला फसवलं जातं. का होतं हे? तर पोलीस अधिकारी भ्रष्ट आहेत, त्यांच्या माध्यमातून काळा बाजार चालतो, अशी जी सर्वसाधारण लोकांची जनभावना आहे त्या जनभावनेमध्ये अशा अधिकाऱ्यांची भर पडते. आणि म्हणून त्यांना आम्ही जे प्रश्न विचारत आहोत त्याच्याबद्दलचा खुलासा करणं त्यांनी अपेक्षित आहे. बघा, लोकप्रतिनिधींना लोकांकडे जाऊन मतं मागायची असतात. अजित पवार हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की अजित पवारांच्याबद्दल जेव्हा 70-75 हजार कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाले तेव्हा त्यांनी काय केलं? ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवरती गेले, तिथं त्यांनी प्रायश्चित्त घेतलं. अशी किती उदाहरणं आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना ज्या वेळेला त्यांच्यावरती आरोप होतात त्या वेळेला ह्या प्रश्नाची उत्तरं लोकात येऊन द्यावी लागतात. हीच अपेक्षा आहे NDTVची की तुम्ही पुढं या, एवढा जो काही तुमच्याबद्दल संशयाचं मळब तयार झालेलं आहे त्याची उत्तरं द्या. आणि म्हणून जेव्हा विशालला त्यांनी बोलवलं तर मला असं वाटलं होतं की महाराष्ट्रातल्या मनातले प्रश्न, जे तिखट प्रश्न आहेत ते त्यांना विचारायला पाहिजेत. त्यांना खुलाशासाठी हे व्यासपीठ नाही आहे. त्यांच्यावरती जे आरोप झालेले आहेत त्या आरोपातला तथ्य काय, त्या आरोपामध्ये श्री राजू शेट्टीने जसा बाजार मार्केटचा दर आणि प्रत्यक्षात पुरवठा झालेला दर हा जेव्हा महाराष्ट्राला सांगितला तेव्हा महाराष्ट्र अवाक झाला. 2 अधिकारी, अमिताभ गुप्ता आणि हे जालिंदर सुपेकर, हे एका प्रकरणामध्ये 100-150 कोटीचे घोळ करत असतील, त्याचे पुरावे राजू शेट्टी देत असतील, त्याचे पुरावे अंजली दमाने देत असतील, ज्याची ऑडिओ क्लिप आली, तर ह्या प्रश्नांची उत्तरं तर तुम्हाला द्यावी लागतील. महाराष्ट्रामध्ये अजून तरी अशी माध्यमं आहेत की जी तुम्हाला प्रश्न विचारतील आणि म्हणूनच ते प्रश्न, त्याची उत्तरं जेव्हा त्यांना द्यायची असं त्यांना वाटलं. मला माहीत नाही विशाल, ते कदाचित आपल्यापेक्षा कुठला तरी असा माध्यम निवडतील की ज्या माध्यमामध्ये त्यांना इतके तिखट प्रश्न विचारले जाणार नाहीत. आम्ही तेव्हाही ठरवलं होतं आणि आताही ठरवलेलं आहे की जेव्हा केव्हा जालिंदर सुपेकर हे माध्यमाशी बोलतील तेव्हा त्यांची निवड काय असेल तेही आम्हाला बघायचं आहे. कारण NDTVने हे प्रश्न तुम्हाला विचारायला सुरुवात केली, कारण आज वैष्णवी हगवणे आपल्यात नाही आहे. आणि वैष्णवी हगवणेच्या नवऱ्याला, तिच्या दिराला जो शस्त्र परवाना दिला त्याच्यामध्ये जालिंदर सुपेकर यांचा मोठा वाटा आहे असं आनंद कसपटे यांचं मत आहे. मग ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. तुम्ही त्या खुर्चीवरती बसलात तर ब्लंटली तुम्हाला वाटतं त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या सत्तेचा आणि खुर्चीचा गैरवापर करू शकत नाही. हे ते NDTVचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं घेण्यासाठी विशालला त्यांनी सांगितलं की तू पुण्यामध्ये ये. विशाल 3-3.5 तासाचा प्रवास करून इथे आला आणि शेवटच्या क्षणाला ते डिपार्टमेंटचं नाव घेऊन ह्या प्रश्नापासून, कारण ते माझ्याशी तर बोललेच नाहीत, विशालशीच बोललेले, पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांग की जे तेव्हा तुझ्याशी बोलले तेव्हा त्यांनी का असं सांगितलं तुला की डिपार्टमेंट परवानगी देत नाही. खरं तर डिपार्टमेंटची परवानगी ही तुम्हाला तुमच्या खातेअंतर्गत सुरू असलेल्या चौकशी संदर्भात कदाचित असावी, पण आता तुम्हाला जो प्रश्न विचारतो तो महाराष्ट्र प्रश्न विचारतो. ते काय म्हणाले ते एकदा तू सांग. सुपेकर यांचा फोन आल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की मला एकतर डिपार्टमेंटची परवानगी नाही आहे, त्यामुळे मी प्रेसशी बोलू शकत नाही. दुसरा मुद्दा त्यांनी असा सांगितला की माझ्या पत्नीची तब्येत बरी नाही आहे, तिला या सगळ्याचा त्रास होतो आहे आणि त्यामुळे मी तिच्या या सगळ्या तब्येतीच्या याच्यामध्ये मी व्यस्त आहे आणि त्याचसोबत माझीसुद्धा तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे मी आता बोलू शकत नाही, अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. त्यामुळे इतक्या मुंबईवरनं आल्यानंतर जवळपास हा सगळा 5-साडेपाच तासाचा प्रवास आणि त्यामध्ये शेवटच्या क्षणाला ज्या पद्धतीनं असं सांगितलं जातं, त्यामुळे कुठेतरी हे प्रश्न आता महाराष्ट्रानं जे प्रश्न विचारलेले आहेत, महाराष्ट्राने जे प्रश्न निर्माण केलेले आहेत, ह्या प्रश्नांमध्ये आता अधिक तथ्य आहे हे यांच्या पळ काढण्यापासून हे सिद्ध होतं आहे असंच आता आपल्याला म्हणावं लागेल. कारण का राहुलजी, आपल्याला माहिती आहे
तुम्ही अनेक प्रश्न, अनेक प्रकरणं, अनेक लोक, खास करून पुण्यातले काही प्रकरणं येऊ लागलेले आहेत, पुण्यातले लोक भेटू लागलेले आहेत, पुण्यातले लोक प्रश्न, आरोपांचे प्रश्न करू लागलेले आहेत. त्यामुळे हे कुठेतरी बोचणारे प्रश्न आहेत. विशाल, म्हणून तुला त्याचा एक थोडंसं त्यांना थांबवते. अंदाज आला मला असेल. तुझ्याकडून पुन्हा एकदा या बातमी संदर्भातली माहिती घ्यायची. मात्र शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी सध्या आपल्यासोबत आहेत. राजू सर, जालिंदर सुपेकर यांनी पुन्हा एकदा NDTV मराठीनं विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी टाळाटाळ केलेली आहे. त्यांनी मुंबईवरून पुण्याला आमच्या प्रतिनिधींना बोलवलं. विशाल पाटील त्यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र त्यांनी त्यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा भेटतो, नंतर बोलतो असं सांगत बोलण्यास नकार दिलेला आहे. आपली या संदर्भातली प्रतिक्रिया, कारण आश्चर्य वाटते, प्रतिनिधीला बोलवून घेतलं जातं थेट पुण्याला आणि त्यानंतर मात्र बोलण्यास नकार दिला जातो. मुळामध्ये NDTVनं जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरं ते देऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे ती उत्तरं नाही आहेत. आणि त्यामुळं खरं तर आपल्या प्रतिनिधीला बोलवलं त्याची काही समजूत काढता येते का? NDTVच्या अधिक संपादकीय मंडळाशी काही बोलता येईल का? परत ही चर्चा थांबवता येईल का? या प्रयत्नाचा एक केविलवाना भाग म्हणून त्यांनी कदाचित बोलवलं असेल. परंतु मला खात्री आहे की ते कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाहीत, कारण ते गळ्यापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये बुडालेले आहेत आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रश्नाची उत्तरं समर्पकपणे देता येईल अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे. मात्र सर, त्यांनी कारणं सुद्धा अशी दिलेली आहेत की त्यावरती विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न आहे. ते म्हणतात त्यांच्या पत्नीची प्रकृती बिघडलेली आहे, कारण त्यांना जे आरोप त्यांच्यावरती केले जातात त्याचा त्रास होतोय. दुसरीकडे ते म्हणतात की डिपार्टमेंट मला परवानगी देत नाही बोलण्यासाठी, आणि तिसरीकडे ते म्हणतात की आम्ही वकिलांच्या मार्फत या संदर्भामध्ये बोलणार आहोत. तर ही कारणं सुद्धा पटण्यासारखी आहेत का? मुळामध्ये त्यांनी स्वतःहून प्रतिनिधीला बोलवून घेतलं. ते एक वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. एखाद्या क्लार्कनं किंवा एखाद्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यानं उत्तर द्यावं अशा प्रकारचं उत्तर त्यांनी द्यायचं काही कारण नाही. त्यांना आधी माहिती नव्हतं का? समजा डिपार्टमेंटच्या काही मर्यादा असतील, वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागत असेल तर ते आधी त्यांना माहिती नव्हतं का? ते जबाबदार आहेत राज्याच्या. मला राजू शेट्टी, मी राहुल कुलकर्णी बोलतो आहे. त्यांना त्या गोष्टीची त्यांना पूर्ण जाणीव असणार आहे, कारण ते कायदेशीर पण सल्ले घेत आहेत. त्यांनी आज आमच्या साताऱ्याच्या प्रतिनिधीलाही सकाळी फोन केला आणि ते बरंचसं म्हणत होते की मला असं म्हणायचं आहे, ही अशी गोष्ट आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा या 2 अधिकाऱ्याच्या निमित्ताने आता स्टेक्सला लागली, ज्याला इंग्रजीमध्ये आपण स्टेक्सला लागणं म्हणतो. प्रतिमा मलिन होते आहे. अशा वेळेला की जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्याकडे काही तक्रारी आलेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्यासाठी आम्ही पद अवनीत करून त्यांना साईड पोस्टिंगला टाकलं. जर तुमच्या विरोधामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोपाची राळ उठते आहे तर तुमच्यासारख्या तक्रारदाराला काय वाटतं की गेल्या 2.5-3 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं सरकारने हा तपास केला आहे, आता बोलवणं, पुन्हा नकार देणं, तर हा कुठेतरी एक वेळकाढूपणाचा प्रकार तर नाही आहे ना, की थोड्या दिवस हे प्रकरण चालत राहील, माध्यमं थोडंसं दुर्लक्ष करतील, असं त्यांना सुचवायचं की काय? 100% त्यांना तसंच वाटतं. त्यांना असं वाटतं की 4 दिवस चर्चा चालवल, बातम्या चालतील आणि नंतर मग दुसरं एखादं संवेदनशील प्रकरण मिळालं तर याच्याकडे आपोआपच दुर्लक्ष होईल. त्यासाठी टाइमपास करण्याचा ते प्रयत्न करतात. ते एकाजवळ असं बोलले सुद्धा. मी 3 महिन्यापूर्वी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांचं वक्तव्य असंच होतं की काय होईल, 4 दिवस बातम्या येतील आणि नंतर वातावरण सगळं शांत होईल, आमचं कुणी काही वाकडे करू शकत नाही, अशा पद्धतीची वल्गना त्यांनी 3 महिन्यापूर्वी केलेली होती. त्यामुळं हा एक निर्डावलेला अधिकारी आहे असं माझं स्पष्ट मत आहे. थोडं थांबवायचं आहे राजू शेट्टी साहेब. आत्ता आमच्या प्रतिनिधीला सुपेकरांनी काही मेसेजेस पाठवले. हे एकतर्फी त्यांचे खुलासे आहेत जे आम्ही अजिबात वाचून दाखवणार नाही आहोत, कारण हे खुलासे हे आत्ता ह्या क्षणाला वाचून त्यांचं काय म्हणणं आहे यापेक्षा महाराष्ट्राच्या मनातले काय मुद्दे होते त्या प्रश्नाची त्यांनी उत्तर द्यायला हवीत. हा एकतर्फी खुलासा आहे. तो एकतर्फी खुलासा, त्यातले सगळे संदर्भ बघितल्यानंतर ज्या ज्या मंडळींच्या संदर्भात ते खुलासे दिलेत त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशी बोलूनच ह्याच्यात तथ्य असेल तर ते काही मांडू. परंतु तुम्हाला असं पटतं का राजू शेट्टी की ते ज्या पद्धतीनं डिपार्टमेंटल इन्क्वायरीला सामोरे जात आहेत आणि काल त्यांचा एक छोटासा खुलासा आला जो त्यातले 3 मुद्दे होते आणि ते असं म्हणतात की जे काही झालं ते निहित प्रक्रियेतनं झालं,
पुन्हा एकदा सांगा की तुम्ही जी तक्रार केलेली ती खरोखर निहित प्रक्रियेत झाली का? पुन्हा ते जमर वगैरे मंडळी म्हणतात की 500 कोटीचा आकडा आला कुठून, खरं तर हे 100 कोटीचंच टेंडर होत, खरं काय? खरं तर एकूण ही व्याप्ती 500 कोटीपेक्षा जास्त आहे हे त्यांनाही माहिती आहे. आणि हे 3 महिन्यापूर्वी मी जेव्हा तक्रार घेऊन गेलो होतो त्यावेळी ते स्वतः सुपेकर त्या ठिकाणी हजर होते. आणि त्यावेळी त्यांचे वरिष्ठ असणारे बोराडे हे काही उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते, तर त्यांना ते थांबवत होते आणि ते स्वतः खुलासा करण्याचा प्रयत्न करत होते. आणि जेव्हा आम्ही त्यांना निवृत्त करत होतो त्यावेळी शेवटी त्यांनी बोराडे त्यांच्या वरिष्ठांना सांगितलं की त्यांना लेखी आम्ही कळवू आणि आता काही यांच्यावर चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही, असं करून ती चर्चा त्यांनी थांबवली. खरोखरच यांच्या मनामध्ये काही पाप नव्हतं, खरोखरच त्यांचा कारभार जर पारदर्शक होता तर मग त्यांनी आपली भूमिका स्पष्ट का केली नाही. आणि आम्ही काय विचारतोय ना, एवढंच विचारतोय की बुरशी आलेलं तुम्ही त्यांना कैद्यांना ड्रायफ्रूट का दिले, उंदराने कुरतडलेले स्लीपर जेलमध्ये कशा पद्धतीने आले, का आले, ताब्यात त्याची क्वालिटी तपासण्याची जबाबदारी कुणावर, हे जे खरेदीचे जे दर आहेत मग ते एक मिनिटासाठी तुम्हाला थांबवतो, कारण जसं मी म्हणालो राजू शेट्टी साहेब, मी तुम्हाला 1 मिनिटासाठी थांबवतो, कारण मी जसं म्हणालो की त्यांचे सगळे खुलासे मी वाचून दाखवणार नाही आहेत, पण तुमच्या मूळ तक्रारीवरचा एक खुलासा त्यांचा असा आहे आणि तो बऱ्यापैकी हास्यास्पद आहे. बघा की तुरुंगात वस्तू खरेदीत 500 कोटीच्या भ्रष्टाचार आरोपाबाबत तुरुंग विभागात खरेदीमध्ये 500 कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार झाला असा आरोप होत आहे. सदर खरेदी हीच मुळात 350 कोटी रुपयाचे, म्हणजे ते जे जळगावचे गृहस्थ बोलतायत दुसऱ्या माध्यमाला, तिथं ते 100 कोटीचं सांगत होते. इथे ॲटलिस्ट त्यांनी मान्य केलं आहे की हा 350 कोटीचा सगळा घोळ आहे, म्हणजे एक खरेदी आहे, त्यामध्ये 500 कोटी रुपयाचा गैरव्यवहार होऊ शकत नाही. पण पुढचं वाक्य फार इंटरेस्टिंग आहे आणि मला त्यात तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. तसेच सदर खरेदी ही शासनानं नेमलेल्या राज्य खरेदी समितीमार्फत होत असते. सदर समितीचा मी फक्त एक सदस्य आहे. कमिटीचे इतर सदस्य हे तुरुंग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतात. हे सर्व निर्णय हे पूर्ण कमिटी घेत असते. मला एकट्याला यामध्ये स्वतंत्र अधिकार नाही. त्यामुळे त्याबाबत माझ्यावर लावलेले पूर्ण आरोप हे पूर्णतः खोटे आहेत. म्हणजे ते असं म्हणताय की याच्यामध्ये जर खरोखरच घोटाळा झाला असं जे राजू शेट्टी म्हणतात तर त्याला मी एकटा जबाबदार नाही आहे, एवढे सगळे वरिष्ठ अधिकारी त्याला जबाबदार आहेत. आणि 350 कोटीचीच खरेदी आहे, ही काही 500 कोटीची थोडीच खरेदी आहेत. कसं बघता तुम्ही याच्याकडे? कारण हे एवढं एकच खुलासा मला त्यांचा तुमच्यासमोर मांडायचा होता, कारण त्यांनी तो तुम्ही केलेल्या तक्रारी संदर्भामध्ये आत्ता लेखी स्वरूपात पाठवला आहे, परंतु ते आमच्या प्रतिनिधीला इथं बोलवून निघून गेलेले आहेत, ते पळून गेलेले आहेत. हा तर आमचा स्टँड आहेच. ते एका वेळी झालेली तेवढी खरेदी सांगतात, पण एकूण त्या वर्षभरामध्ये खरेदी जर बघितले तर तो 500 कोटीपेक्षा जास्त आहे. आणि त्यांनी एका ठेकेदाराची ती माहिती सांगितली. असे 3-4 ठेकेदारांनी मिळून जे काही पुरवठा केला आहे ती साखळी आहे आणि ते साखळी करून अशा पद्धतीनं त्यांनी माल पुरवला आहे. ते जर वरिष्ठ याच्यामध्ये त्यांच्यापेक्षाही वरिष्ठ कुणी असतील ते जर सामील असतील तर अतिरिक्त सचिव गृह यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये या सगळ्या तक्रारीचा पाडा वाचत एक खुलासा मागवण्यासाठी यांना पत्र का पाठवलं होतं याही प्रश्नाचं त्यांनी मग उत्तर द्यावं. राजू शेट्टी सर, ज्या पद्धतीनं ते वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नाव घेतात त्या पद्धतीनं ते दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की माझी चौकशी झाली तर इतरांची सुद्धा चौकशी होणं आवश्यक आहे. त्यांच्या वरिष्ठांची होणार असेल, त्यांच्या कनिष्ठांची होणार असेल, कारण गेल्या 2 दिवसामध्ये यांच्या कारनाम्याबद्दल मला एवढ्या लोकांनी फोनवरनं सांगितलं की तुम्ही जे काय आरोप करताय, तुम्ही जे काही मुद्दे मांडलात ते फार किरकोळ आहे, त्याच्यापेक्षा बऱ्याच गोष्टी आहेत. मला काही बदल्यामध्ये यांचे दर किती आहेत, अगदी दर पत्राच्या सहित कर्मचाऱ्यांनी सांगितले की सुपेकर साहेब एक बदली घ्यायला किती पैसे घेत होते. त्याच्यानंतर काही कैदी जे आता पॅरोलवर सुटलेले आहेत किंवा शिक्षा बघून जेलमधनं बाहेर आलेले आहेत ते म्हटले की तुम्ही आम्हाला मिळणाऱ्या जे शिजाबद्दल जे काही वर्णन केलं आहे ते एकदम कमी आहे, याच्यापेक्षाही भयानक गोष्टी आत आहेत असं जर कैदी सांगत असतील. राजू शेट्टी साहेब, मी तुम्हाला एका मिनिटासाठी थांबवतो. राजू शेट्टी साहेब, एका मिनिटासाठी थांबवतो, कारण बऱ्याच प्रेक्षकांनी आता इथे मेसेज पाठवलेत आम्हाला. एक मेसेज असा आहे
की हगवणे यांच्या ऑफिससमोर 20 दुकाने अनाधिकृत बांधली आहेत. हे सर्व सुपेकर यांच्या कारकिर्दीमध्ये झालं आहे. त्यानंतर एक 9-10 लोकांची लिस्ट पाठवली आहे. हे सर्व कोल्हापूर जेलवरून श्री अमिताभ गुप्ता आणि सुपेकर यांनी डिसमिस केले. यांची खायची पण आजची सोय नाही आहे. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की एकीकडे सुपेकर माध्यमापासून पळ काढतायत, दुसरीकडे तुमची एक तक्रार आहे. काल मुख्यमंत्री असं म्हणाले की ह्या संदर्भामध्ये आता जर नव्या काही तक्रारी आल्या तर त्याची मी चौकशी करेल. गेल्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही तुमची जी 2-3 महिन्यापूर्वीची तक्रार आहे त्याबद्दलचं स्टेटस बघितलंय का, की काय झालं या तक्रारीमध्ये? आणि असे जे मेसेजेस आम्हाला लोक पाठवत आहेत तसे काही मेसेजेस तुम्हाला आलेत का ज्याच्यात नवीन काही प्रकरणाचा खुलासा होतो? नाही, प्रकरण आजच मला सायंकाळी काही कर्मचाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलंय की साहेब तुम्ही फक्त यांच्या खरेदीचा भ्रष्टाचार बाहेर काढला तर आमच्या बदल्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल कधी बोलणार. त्यांनी कॉन्स्टेबल पासून ते पोलीस सब इन्स्पेक्टर पर्यंत ज्या ज्या बदल्या केल्या त्याच्यामध्ये सुद्धा भरमसाठ पैसा घेतला आणि पैसा घेतल्याशिवाय त्यांनी बदल्या केल्या नाहीत. त्या बदल्या करत असताना पैसे गोळा करणारे त्यांची जे काही तंटर होते त्यांची नावं सुद्धा त्यांनी सांगितलं. इतकं हे भयानक प्रकार आहे. कैद्या जे जेलमध्ये होते ना, नंतर आता पॅरोलवर सुटलेले आहेत किंवा जामिनावर सुटलेले जे काही कैदी आहेत त्या कैद्यांनी मला फोन करून सांगितलं की जेलमध्ये काय काय परिस्थिती आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रकाराचा शोषण आता बाहेर यायला लागलेले आहेत. आणि त्यामुळं आता मला वाटतंय की एकदा आता मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं, नाही तर मग मुख्यमंत्र्यांच्याच भूमिकेबद्दल आता संशय घ्यायला जागा आहे असं मला वाटायला लागतं. नाही, मला तेच म्हणायचं तृप्ती, या सगळ्या प्रकरणामध्ये आपला उद्याही पाठपुरावा सुरू राहील. काही नवीन तपशील लोक जसं राजू शेट्टी यांच्याकडे पाठवत आहेत तसं आपल्याकडेही पाठवत आहेत. आणि पुन्हा तोच मुद्दा आहे की जालिंदर सुपेकर असतील किंवा अमिताभ गुप्ता असतील यांच्यामुळे पोलीस दलाची जी प्रतिमा महाराष्ट्रात डागाळली आहे, जे राजू शेट्टी यांनी केलेल्या तक्रारीपासून त्याची सुरुवात झाली आणि मग कितीतरी गोष्टी नव्याने त्यात आल्या. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एक स्वतंत्रपणे चौकशी करण्याची खरोखर गरज आहे. कारण हा प्रश्न फक्त आता जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्याशी निगडीत राहिलेला नाही आहे, पोलीस दलाच्या एकूण प्रतिमेसंदर्भातला आहे. आणि म्हणून राजू शेट्टी यांची जी तक्रार आहे तिथपासून ते आत्ता हे जे लोक सांगतायत की कुठेतरी 20 अनाधिकृत गाळे बांधली, कुणाला तरी डिसमिस केलं, त्यांना खायलासुद्धा पैसे नाहीत, या सगळ्या प्रकरणाची जोपर्यंत इत्यंभूत चौकशी होणार नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्याला जसं अपेक्षित आहे की ते स्वतः म्हणाले की माझ्या अगदी सहकारी असलेल्या लोकांनासुद्धा, कारण पुण्यामध्ये मगाशी बोलताना निसंदिग्धपणे त्यांनी एक वाक्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझ्या पक्षाचा असो किंवा इतर कुठल्याही पक्षाचा असो, चुकीचं काम करणाऱ्या लोकांना पाठीशी घालू नका असं मी सख्तपणे सांगितलं आहे. राजू शेट्टी आणि ते चुकीचं काम काय होतं हे 3 महिन्यापूर्वीच गृह विभागाला, राज्याच्या मुख्य सचिवाला आणि खुद्द मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. त्यानंतरसुद्धा बरं आज आणखी नवीन माहिती मला कळाली राजू शेट्टी साहेब की जी खुली चौकशी श्री अमिताभ गुप्ता यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच पदाधिकाऱ्यांना तक्रार केल्यानंतर सुरू झाली होती अँटी करप्शन ब्युरोची, त्या चौकशीला परवानगी मागणारा अर्ज जो आहे, जो अँटी करप्शन ब्युरोनं पाठवला आहे पुण्याच्या खुल्या चौकशीसाठी, तोही गेल्या 8 महिन्यापासून गृह विभागामध्ये प्रलंबित आहे. त्याची खरं तर तात्काळ चौकशीला परवानगी देऊन तिच्यापासून सुरुवात होऊ शकते. असे अनेक मुद्दे आहेत. मला वाटतं या मुद्द्यासंदर्भामध्ये उद्याही आपण बऱ्याच गोष्टी करायला हव्यात. मी पुन्हा एकदा विशालकडं देतोय की विशालला आत्ता जे मेसेजेस ते पाठवत आहेत त्यातनं काय दिसतं विशाल? नक्कीच राहुलजी, ज्या आपण पद्धतीनं जे सगळे आरोप झालेले आहेत ह्या आरोपांच्या बाबतीत जे प्रश्न आहेत हे काही सगळेच प्रश्न आहेत असं आपण म्हणू शकत नाही. त्यांच्याकडनं हा एकतर्फी खुलासा म्हणू शकतो किंवा त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न म्हणू शकतो. मात्र जे प्रश्न आहेत ते असंख्य आहेत. या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी जर उत्तरं दिली असती किंवा ठोसपणे ते प्रश्नांना सामोर गेले असते तर कदाचित महाराष्ट्राला काही गोष्टी समजल्या असत्या. महाराष्ट्राच्या मनात जे प्रश्न आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय नेते असतील, यांनी जे सगळे आरोप केलेले आहेत या आरोपांचं कुठेतरी समाधान झालं असतं का हा पुढचा मुद्दा आहे. मात्र सुपेकर हे या प्रश्नांना सामोर का जात नाहीत हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यांच्याकडनं जे हे लेखी उत्तर आलेलं आहे या लेखी उत्तरांवरती किती विश्वास ठेवायचा हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे हा निर्माण झालेला आहे. त्यामुळे सुपेकर यांच्या भोवती आरोपांचं आणि प्रश्नांचं वादळ हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. अंजलीजी,
खरं तर सुपेकर यांनी आमच्या प्रतिनिधींना पुण्यामध्ये बोलवलं होतं मुंबईवरून थेट बोलण्यासाठी. त्यांना बराच काळ वाट पाहायला सुद्धा लावली, मग अनेक कारणं देऊन बोलणं सुद्धा टाळलेलं आहे. प्रश्न हा पडलाय की जर बोलायचंच नव्हतं तर बोलवलं का? अगदी नक्की. मला असं वाटतं ते आता इतके तुमच्या चॅनलला घाबरले आहेत, कारण ज्या पद्धतीने तुम्ही अतिशय चांगला आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट केला होता, तर मला असं वाटतं की ते खरंच खूप घाबरलेले दिसत आहेत. आणि आता जे जे लढतात ते सगळ्यांना फोन करायला सुरुवात केली. मला तर मी ज्या दिवशी त्यांच्याबद्दल बोलायला सुरुवात केली त्याच दिवशी मला त्यांचा फोन आला होता. फोन आला इन द सेन्स रिंग वाजली, मी उचलला नाही. तर प्रत्येक मला वाटतं तर राजू शेट्टींना पण फोन केले होते असं ऐकलं, आणि मलाही फोन केले होते, तुम्हालाही फोन केले. ते मला असं वाटतं आता खरंच खूप घाबरलेले दिसत आहेत. पण मला खरोखर मी सांगते की या माणसाचा आता पापाचा गडा बसलाय आणि दमनी हे सगळं बाहेर आलं पाहिजे. सुपेकर घाबरलेत की घाबरवतायत हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण ते बोलण्यासाठी प्रतिनिधींना बोलवतात मात्र बोलत नाहीत, आणि त्याचबरोबर मेसेज सुद्धा पाठवतायत की या प्रकरणामध्ये जी चौकशी होतीये त्यामध्ये फक्त माझा एकट्याचाच सहभाग नाहीये, ह्या समिती असतात त्यामध्ये इतर अधिकारी सुद्धा असतात. एक प्रकारे ते इतरांना सुद्धा जे या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असू शकतात त्यांच्या दृष्टीनं त्यांच्यावरती सुद्धा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का? नाही, ते त्यांचं दबाव तंत्र वापरणारच. आणि त्यांच्या मागे आता जे जे नेते पण असतील ते सगळे सुद्धा आता दबाव आणण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. आणि जसं तुम्ही म्हणालीस आता की ते घाबरतायत की घाबरवतायत, पण आता घाबरवण्याचे दिवस त्यांचे संपलेत. आता होमगार्ड काही कोणाला घाबरू शकणार नाहीये. त्यामुळे आपण मला असं वाटतं की आताच्या घटकेला ना जे थोडं 1 मिनिटासाठी थांबवतो. 1 मिनिटासाठी मी तुम्हाला थांबवतो, कारण तुम्ही जी ऑडिओ क्लिप जारी केली त्या संदर्भातला एक खुलासा त्यांनी दिला, आणि आम्ही म्हटलेलं आहे की ह्यांचा हा लेखी खुलासा आम्ही अजिबात वापरणार नाही जोपर्यंत समोरच्या व्यक्ती संदर्भातला हा मुद्दा नाही. ते असं म्हणतायत की माझी कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीबरोबर संभाषण असलेली ऑडिओ क्लिप काही माध्यमातून प्रसारित केली जात आहे. याबाबत माझे म्हणणे असे की संबंधित ऑडिओ क्लिप ही आमची बदनामी करण्याच्या दृष्टीनं हेतुपूर्वक प्रसारित केली जाते आहे. त्यामुळे अशा छेडछाड केलेल्या ऑडिओ क्लिपद्वारे माझी बदनामी करणाऱ्या संबंधिताविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, म्हणजे तुमच्या विरोधामध्ये करणार आहे, आणि जी माध्यमं त्याला कॅरी करत असेल त्यांच्या विरोधात करणार आहेत असं दिसतंय मला त्यांच्या बोलण्यातनं. नाही, बिलकुल त्यांना जे बोलायचंय बोलू दे. खडसे भुजबळ आतापर्यंत मिळून माझ्यावर 39 डिफेमेशन केसेस झाल्या आहेत. ही 40वी होईल, आणि त्याला लढायला मी ऍब्सोल्युटली समर्थ आहे. तर मला असं वाटतं त्यांनी हे धाक दाखवणं, घाबरवणं वगैरे प्रकार आमच्याबरोबर तरी जमणार नाही. त्यांना म्हणून तुम्ही कोर्टात जा ना, कोणीच नाही म्हणत नाहीये. आणि ती प्रूफ म्हणून मी ती प्रसारित करण्याच्या आधी सुद्धा, म्हणजे मी प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या आधी 24 तास आधी मी गृहमंत्रालयाकडे ती दिली होती आणि त्यांना व्हेरीफाय करायला सांगितली होती. आणि त्यानंतरच त्यांची ते तिन्ही अतिरिक्त पदभार आहे तो काढण्यात आला. त्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली देखील करण्यात आली. त्यांना म्हणा तुम्हाला जे करायचं तुम्ही करा. आम्हाला असं वाटतं की जो आता ही जी घाण, ही जी दहशत, ही जी सगळे जो अक्षरशः किळसवाणी प्रकार जो चाललाय तो त्याच्या विरुद्ध आपण लढणार आहोत आणि व्यवस्थित लढणार आहोत. तर त्यामुळे त्यांना जे करायचं ते करायला त्यांच्या मुभा आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरा एक मुद्दा आलाय जो तुम्ही एक सुसाईड नोट जी जळगावमधल्या पोलीस अधिकाऱ्याची दिली होती, ती माध्यमांनी नंतर त्याच्याबद्दलच्या व्यवस्थित असं बातम्याही प्रसारित केल्या. त्याबद्दल त्यांचं असं मत आहे की पोलीस निरीक्षक आत्महत्या प्रकरणात आमचा दोष नसल्याचे न्यायालयात सिद्ध झालेलं आहे. पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणातील तपास CID राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडून करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अशोक सादरे यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलेला कोणताही प्रकार हा घडलेला नसल्याबाबत त्यांनी न्यायालयात अहवाल सादर केला. सदर अहवालातील गोष्टीची न्यायालयाने पडताळणी केलेली आहे, आणि त्यामुळे मी काही दोषी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या सगळ्या प्रकारामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की जर एवढंच त्यांना असं म्हणायचं असेल तर त्यांनी NDTVच्या ह्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत. याला आम्ही काउंटर प्रश्न करू, कारण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सादरे कुटुंबाच्या वतीनं काय काय म्हटलं गेलेलं आहे, त्यावेळेला CIDची भूमिका काय होती, असे असंख्य प्रश्न अंजली दमाने यांच्याही मनात असतील ना. नाही, म्हणूनच मी म्हणते की एखाद्या खरंच NDTVने तशी डिबेट ठेवावी. मी प्रश्न घेऊन बसते, तू प्रश्न घेऊन बस, आपण सगळे त्यांना प्रश्न विचारू, त्याची उत्तरं त्यांनी द्यावी ना. आणि त्यांना जर क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे ते जरूर द्यावं त्यांनी. पण आताच्या घटकेला जसं मी त्या जनशक्ती नावाचं जे वर्तमानपत्र आहे जळगावचं, त्यांच्या तर पूर्ण सिरीज ऑफ बातम्या तुम्हाला दिल्या होत्या
त्यांनी अख्खी सिरीज चालवली की कशी वसुली व्हायची, कसे PSIंकडनं पैसे घेतले जायचे, बदल्यांच्या किमती कशा ठरलेल्या होत्या. एवढंच नाही तर प्रत्येक गोष्ट म्हणजे दिवाळीत त्यांना सोनं लागायचं, म्हणजे सोन्याची म्हणजे मिठाई बरोबर त्यांना 1 तोळा सोनं प्रत्येकाने द्यायचं. ह्याच्यावरनं कळतं ना की किती मुरलेला माणूस आहे हा. आणि त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे, लढायचं लढू दे, डिफेमेशन केस करायची तेही करू दे. पण एक तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं बघता की ते जे मेसेजेस पाठवत आहेत तर कुटुंबाचा हवाला देत आहेत, मुलं तणावात आहेत असं म्हणतायत आणि काहीही होऊ शकतं असं म्हणतायत. आणि असं जर ते म्हणत असतील तर मुख्यमंत्र्याची ह्या सगळ्या प्रकरणामध्ये, कारण ते स्वतःच गृहमंत्री आहेत, त्यांची काय भूमिका असायला हवी असं तुम्हाला वाटतं? कारण थोड्या वेळापूर्वी ते पुण्यात बोलले आणि म्हणाले की कुठलाही व्यक्ती असेल तर त्याच्या विरोधात त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर त्याची चौकशी आम्ही करणारच. नाही, चौकशी करणार ठीक आहे, पण आत्ताच्या घटकेला ती जी जानेवारीमध्ये सुरू झालेली चौकशी आहे त्याचं पुढे काहीही होत नाहीये अशी देखील माहिती आहे माझ्याकडे. त्याची पूर्ण जे राजू शेट्टींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, तो जो पूर्ण प्रोक्युअरमेंट घोटाळा आहे त्याची पूर्णपणे चौकशी सध्या कुठल्याही म्हणजे जरा पण त्याच्यात जोर पकडत नाहीये. आता ते कोणामुळे पकडत नाहीत, कुठल्या राजकारणाचा दबाव आहे, सगळं खरं तर बाहेर आलं पाहिजे. पण आपल्याला कळतं आणि पुण्यात कोणाचं आहे हे मी सांगण्याची गरजच नाहीये, सगळ्यांनाच माहिती आहे अजित पवारांचं किती तिथे चालतं ते, आणि ते पालकमंत्री देखील आहेत. त्यामुळे सगळ्याच आनंद आहे. मला असं वाटतं की आपण जेवढे लोक लढतोय त्यांनी अगदी मन लावून लढलं पाहिजे, तेव्हाच कुठेतरी हे सगळं बंद होईल. पण तुम्हाला अंजली, तर तुम्हाला ह्या सगळ्या जे काही आता घडतंय गेल्या 8-10 दिवसामध्ये हगवणीच्या प्रकरणाच्या निमित्ताने हे जे नवंच नेक्सस समोर येत आहे, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडनं तुम्हाला नेमक्या काय अपेक्षा आहे? मला तर खरंच पहिल्याच दिवशी वाटलं होतं की एखादा PSI, आता त्यांनी जितक्या लोकांना सस्पेंड केलं तर मग ह्या अधिकाऱ्याला सस्पेंड का करण्यात येऊ नये? का त्याच्याकडनं फक्त अतिरिक्त पदभार काढला जातो? का त्याची फक्त ट्रान्सफर होते? अरे ट्रान्सफर झाली ते झाली. मागच्या सोमवारी हे व्यक्ती एवढं होऊन सुद्धा माध्यमांनी एवढी त्यांची म्हणजे त्यांच्यावर अलिगेशन झालेले असताना मीटिंग बोलवून सगळ्यांना तिकडनं सेंड ऑफ करून घेतला त्यांनी. मला तर गंमतच वाटली त्या सगळ्याची. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारच्या, आणि त्या सेंड ऑफ साठीच्या मीटिंगचं पत्र सुद्धा स्वतःच साईन केलंय. तर मला ते सगळं बघून अशी गंमत वाटते की काय बोलावं या माणसाला. ही माहिती नव्हती माझ्याकडे. जरा तर ते पत्र आणि त्यातले तपशील जर महाराष्ट्राला सांगितले तर तेही कळेल की सेंड ऑफचा सुद्धा कार्यक्रम होतो जेव्हा की ते डिमोशन आहे अशा पद्धतीची. कारण स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की ते पद अवनत करून त्यांचा ट्रान्सफर केलाय, त्यांना साईड पोस्टिंग दिली. तर साईड पोस्टिंगचं पण सेलिब्रेशन करून ते तिथनं एवढंच नाही, प्रत्येक ऑफिसरकडनं कौतुक वाढवून घेतलं की मी अमुक केलं, मी तमुक केलं, आणि सगळ्यांनी त्यांना सल्यूट विल्यूट करून मग त्यांना पाठवलं. काय बोलायचं आहे ना आपण. खरंच मी ते पत्र पाठवते तुम्हालाही बघून धक्काच बसेल. आणि ते स्वतःच ड्राफ्ट केलंय आणि दाखवलंय ऑन पेपर की ती मीटिंग आहे आणि सगळ्यांना मीटिंगला बोलवलंय आणि तिथे सेंड ऑफचा कार्यक्रम केला. त्या मीटिंगचं पत्र पण मी, त्यांचं जालिंदर सुपेकरांची साईन आहे, ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते. बघा, तृप्ती असं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं इतक्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. महाराष्ट्राच्या पोलीस दलाची प्रतिमाच स्टेक्सला लागलेली आहे. कारण हे काही कनिष्ठ पातळीवरचे काल पोलीस दलामध्ये आलेले किंवा अगदी 10-5 वर्ष पोलीस दलामध्ये काम केलेले अधिकारी नाही, हे वरिष्ठ अधिकारी, दोघंही वरिष्ठ अधिकारी. जर वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांबद्दल असे प्रश्न विचारले जात असतील तर ते क्लीनअप करणं ही मुख्यमंत्र्याची जबाबदारी आहे. कारण ते गृहमंत्री आहेत, त्यांचा स्वतःचा वैयक्तिक स्वच्छ असा चेहरा आहे महाराष्ट्रासमोर. मग असं असताना इतके सगळे प्रश्न विचारले जात असताना एक वेगळी समिती नेमून आणि त्याला टाईम बाउंड काहीतरी करून असं का नाही केलं जात की या अधिकाऱ्यांना सुद्धा एक संदेश जावा. जसं आता अंजली दमाने सांगताय की पद अवनत केल्यानंतर सुद्धा स्वतःच पत्र लिहून जर ड्राफ्ट करून ते पाठवत असतील तर त्यातनं काय वृत्ती महाराष्ट्रासमोर दिसते. जसं आता त्यांनी विशालला इथं बोलवलं, त्यांची तयारी होती की या माध्यमातनं आपल्याला काही व्यासपीठ मिळते की काय. पण तेव्हाही आम्ही ठरवलं होतं की महाराष्ट्राच्या मनातले जे तिखट प्रश्न आहेत आणि लॉजिकल प्रश्न आहेत, कायद्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते आम्ही विचारू. सगळ्यात महत्त्वाचं त्रास आहे की हगवणे प्रकरणामध्ये जिथून ही सगळी सुरुवात झाली त्या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवण्याच्या वेळेला जालिंदर सुपेकर यांनी काही हस्तक्षेप केला आहे की नाही केला आहे. जे 2 बंधूंना ह्या शस्त्रपरवाने दिले त्या शस्त्रपरवाने देण्यामध्ये जालिंदर सुपेकर यांची भूमिका आहे की नाही आहे. आणि जर नसती
तर खोट्या कागदपत्राच्या आधारावरती हागवणे बंधूंना ते शस्त्र परवाने मिळणं शक्यच नव्हतं आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याच हस्तक्षेपामुळे ते झालं असं मगाशी आल्लाट यांनी सांगितलं. कारण त्यांना एका PIचा मेसेज आला होता आणि त्या PIनी सांगितलं की मी तो शस्त्र परवाना द्यायला नकार दिल्यानंतर मला खूप त्रास दिला. जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं की तुम वो करके दे दो. ते करके दे दोला त्याची तयारी नव्हती म्हणून त्याची बदली झाली. दुसरा त्या सगळ्या संघातला दुसरा खेळाडू तिथं आणला. त्या खेळाडूकडनं तो परवाना मिळवून घेतला आणि मग त्या दोघा बंधूंनी त्या शस्त्राच्या आधारावरती त्या हुकुम गावातल्या लोकांना दहशतेखाली ठेवलं. त्यामुळे या प्रश्नाची उत्तरं आम्ही त्यांना हे प्रश्न जरूर विचारले असते, त्या प्रश्नाची उत्तरही घेतली असते आणि बहुधा त्याच कारणामुळं ते NDTVच्या ह्या प्रश्नापासून पळून गेले. त्यांनी विशालला इथं बोलवलं आणि नंतर मात्र सांगितलं की मला डिपार्टमेंट परवानगी देत नाही. अहो, डिपार्टमेंटचे अनेक रूल तर तुम्ही स्वतः लिहिलेत असं अंजली दमाने आणि राजू शेट्टी यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलं. तृप्ती. राहुल सर, मला पुन्हा तोच प्रश्न तुमच्याकडे येऊन विचारायचा आहे. प्रश्न हा आहे की अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडलेले आहेत आणि NDTV मराठी तेच प्रश्न विचारण्यासाठी जालिंदर सुपेकर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, संपर्क करण्याचा प्रयत्न करते. मात्र पुण्यामध्ये आपल्या प्रतिनिधींना बोलवलं, बोलण्यास नकार दिला विविध कारणं देऊन. कारण नेमकं याच्या मागे काय आहे? प्रतिनिधींना बोलवतात बोलण्यासाठी मात्र बोलत नाहीत. म्हणजे बोलायचं होतं की ज्यांना जो मेसेज पाठवायचा आहे माध्यमांमधून की मी माध्यमांशी बोलू शकतो आणि बऱ्याच गोष्टी सांगू शकतो, हे स्पष्ट करायचं होतं त्यांना? नाही, हे तर विशालच सांगू शकेल. हे विशाल सगळीच क्रोनॉलॉजी काय झाली आणि नंतर का त्याने नकार दिला तुम्ही? सुरुवातीला असं झालं की आपण सुपेकरांच्या नेमक्या हे प्रश्न विचारण्यासाठी म्हणून आपण त्यांना भेटण्याचा प्रयत्न जे आहेत हे आपल्याकडनं कालपासून सुरू झाले. काल वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याकडे पोहोचायचा प्रयत्न झाला आणि आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो सुद्धा. काल रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं की सकाळपर्यंत आम्ही तुम्हाला सांगू. साधारणतः एक सकाळी 11-11:30च्या सुमाराला मेसेज आला की आम्ही सध्या वकिलांकडे आहोत, कायदेशीर बाबींचा गोष्टी तपासत आहोत, त्यांचे सल्ले घेत आहोत आणि थोड्या वेळात आम्ही तुम्हाला कळू. 1-2 वाजता पुन्हा 1:30-2च्या सुमाराला पुन्हा एकदा तशाच पद्धतीचं बोलणं झालं आणि त्यानंतर एक शेवटच्या टप्प्यात झालं आहे, ते तयार झालेले आहेत, मी बोलतील अशा पद्धतीचा त्यांच्याकडनं मेसेज आला. आणि साधारणतः एक 3:30-4 वाजता मी त्यांना फोन केला आणि म्हटलं की त्याच्या बाबतीत काय होणार आहे, तुम्ही बोलणार आहात का, तुम्ही मला कळवलं तर बरं होईल. आणि थोड्या वेळात त्यांच्याकडनं फोनही आला की तुम्ही या पुण्याला. ते बोलायला तयार झालेले आहेत, सगळ्याच प्रश्नांची ते उत्तरं देतील. त्यांनाही अनेक गोष्टींची उत्तरं द्यायची आहेत. तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची ते उत्तरं द्यायला तयार आहेत. साधारणतः मी 4:30-5 वाजता मुंबईवरनं निघालो. पुण्यात आज येताना शनिवार आहे, बरंचसं वाहतूक कोंडी आहे, टप्प्याटप्प्यावरती वाहतूक कोंडी आहे. असं करत मी ज्या ठिकाणी जयश्री हॉटेल आहे, त्या जयश्री हॉटेलजवळ स्वारगेटच्या या परिसरात त्यांचे मेहुणे यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं. राहुल कुलकर्णी सोबत होते. 10:15च्या सुमाराला मी या उपाहारगृहाच्या इथे या ठिकाणी पोहोचलो आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर सुरुवातीला त्यांनी त्यांची बाजू सांगण्याचा काहीसा प्रयत्न केला. मग फोन आला त्यांच्या मेहुण्यांच्या फोनवरती आणि सुपेकरांनी माझ्याशी फोनवरती असं सांगितलं की मला डिपार्टमेंटची परवानगी नाही आहे आणि मी आता माध्यमांशी बोलू शकत नाही, मी मीडियाशी बोलू शकत नाही. त्यातच माझ्या पत्नीची प्रकृतीसुद्धा बरी नाही आहे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी व्यस्त आहे आणि त्यांच्यासोबत माझीसुद्धा तब्येत बरी नाही आहे, माझीसुद्धा तशी मानसिकता नाही आहे आणि मला आत्ता काही या सगळ्यावरती बोलता येणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा या प्रश्नांपासून थेट पळ काढण्याचाच हा प्रकार आहे आणि हा प्रकार पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केला आहे असंच आपण म्हणू शकतो. इतके आरोप, इतके गंभीर आरोप. बरं, हे आरोप काही मर्यादित नाही आहेत की बाबा आज आरोप झाले उद्या थांबले असं नाही आहे. आरोप हे रोज होत आहेत, आरोप हे तासाला होत आहेत, आरोप हे मिनिटाला होत आहेत आणि इतका वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती अशा पद्धतीचे आरोप जर होत असतील तर त्या बाबतीत ह्या प्रश्नांना त्यांनी निडरपणे येऊन त्यांनी बोललं पाहिजेत. त्यांच्यावरती झालेले आरोप, या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजेत. कारण का सगळे प्रश्न आहेत, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. असं म्हणता येणार नाही की एकाच बाजूनी प्रश्नांची सरबत्ती होते. जर समोरनं उत्तरच येत नसेल आणि नवीन जर प्रकरणं पुढे येत असतील तर करायचं काय, हा सगळा प्रश्न आहे. त्यामुळे उद्यापासून अनेक लोक आता समोर येऊ शकतात. कारण का आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं, राहुल सर ज्यावेळेला NDTVची सगळी माहिती देत होते लाईव्ह, त्यावेळेला त्यांचा अनेक काही लोकांचे मेसेज आले की आमच्यावरती हा अन्याय झालेला आहे, आमच्या बाबतीत हे झालेलं आहे, आमची बांधकामं तोडून टाकलेलं आहेत, आमच्या बाबतीत असं केलेलं आहे. त्यामुळे हे आता महाराष्ट्रातल्या ज्या लोकांवरती अशा पद्धतीचे अन्याय झालेले आहेत
ही लोक आता NDTVशी संपर्क करू लागलेले आहेत, NDTVशी ती बोलू लागलेली आहेत, कुठेतरी त्यांच्या मनातली भीती गेली असं आता आपण म्हणू शकतो. पण या सगळ्यांच्या बाबतीत सुपेकर नेमकं तुम्ही प्रश्नांची उत्तरं का देत नाहीत हा मात्र आत्ताच्या घडीला मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तृप्ती. निश्चित विशाल, तू बोलतोयस ते अगदी बरोबर आहे. राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरावे देण्याचा प्रयत्न केला आणि आता विविध घटक आपल्याला संपर्क करून त्यांच्यावरती झालेला अन्याय सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतात. मात्र जालिंदर सुपेकर NDTV मराठी समोर येऊन बोलण्यास तयार नाहीयेत, ते टाळाटाळ करतात. मात्र तुला काही मेसेज त्यांनी पाठवलेले आहेत. साधारणपणे बोलण्यास नकार दिल्यानंतर किती वाजल्यापासून त्यांनी हे मेसेज तुला पाठवले आणि साधारणपणे या मेसेजमधून काय अर्थ निघतोय? तृप्ती, मला त्यांच्याकडनं जे मेसेज आले तो पहिला मेसेज आहे 10:41 त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की इलेक्ट्रॉनिक माध्यमांना माझी बाबतीत हे जे आरोप झालेले आहेत त्या बाबतीत हे सगळे प्रश्न आहेत. पहिलं प्रकरण आहे पोलीस निरीक्षक आत्महत्या प्रकरणाचा आमचा दोष नसल्याचे न्यायालयात सिद्ध झालं. त्यानंतर त्यांनी बरंच काही लिहिलेलं आहे. दुसरा जो त्यांच्यावरती आरोप झालेला होता कारागृह वस्तू खरेदी 500 कोटींचा, ज्या बाबतीत राजू शेट्टींनी थोड्या वेळापूर्वी काहीशी वेगळी माहिती त्यांनी दिली, त्या बाबतीतही त्यांनी खुलासा केला आहे. तिसरा हगवणे कुटुंबाच्या कृत्याचा निषेधच, म्हणजे त्यांनी निषेध व्यक्त करणारा त्याच्यामध्ये हे केलं की मी या कुठल्याही गोष्टीचं समर्थन करत नाही अशा पद्धतीने केलं आहे. त्यानंतर साधारणतः मला पुन्हा एकदा 10:41 त्यांनी एक 2-3 मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये 2023 जो काय जबाबदारी असते जेलची आढावा घेऊन भेट घेणं असतं, त्यामुळे आरोपींना भेटलो वगैरे हे सगळे आरोप खोटे आहेत. म्हणजे जो त्यांच्यावरती आरोप झाला होता की 300-350 कोटीची मागणी आरोपींकडनं केली, तर त्या बाबतीत त्यांनी असं म्हटलं की 19 ऑगस्ट 2023 अमरावती जेलला भेट दिली होती, त्यावेळी संबंधित जेल अधीक्षकांच्या इतर अधिकारी उपस्थित होते. म्हणजे मी काय हे सगळे अधिकारी उपस्थित होते आणि सगळा पाहणी दौरा होता, पैशाची मागणी केली, अशा स्वरूपाचे दादांत खोटे निरर्थक आरोप बातम्यांमधनं केले जात आहेत. हे सर्व आरोप केवळ माझ्या बदनामीसाठी केले जात आहेत. जो त्यांच्यावरती 350 कोटी रुपयांचा जो कैद्यांकडनं पैसे मागितले जात होते त्या बाबतीत केला आहे. दुसरा रेशन कार्ड आणि रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीच्या बाबतीत त्याच्यात त्यांनी फार डिटेलिंगमध्ये लिहिलेलं नाही आहे, पण म्हटले की माझं या बाबतीत हे सगळे आरोप दादांत खोटे आहेत. त्यानंतर 10:41 पुन्हा त्यांचा एक मेसेज आहे की सातारा प्रकरण गाजलं होतं. साधारणतः 24 वर्षापूर्वीचं हे प्रकरण आहे, ज्या ठिकाणी हिरवा शालू या चित्रपटाचं चित्रीकरण चालू होतं आणि कास्टिंग काऊचचा सगळा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळेला ते DYSP म्हणून तिथे काम करत होते. त्यावेळेला सुद्धा त्यांच्यावरती ज्या पीडिता आहेत त्यांच्यावरती रात्री बोलवले असे आरोप त्यांच्यावरती केले होते आणि त्याच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलं आहे की या बाबतीत आरोपींना शिक्षा झालेली आहे आणि पीडितांना न्याय मिळालेला आहे. कुठल्याही प्रकारे आरोपी त्याच्यामधनं सदोष त्यांची मुक्तता झालेली नाही आहे, सगळे दोषी निघाले आहेत, त्यांच्यावरती कारवाईसुद्धा झालेली आहे, त्यांना शिक्षा भोगलेली आहे आणि हे प्रकरण अत्यंत संवेदनशील होतं आणि सदर गुन्ह्याची व्याप्ती व क्लिष्टपणा लक्षात घेता मोठमोठ्या प्रमाणात साक्षीदार तपासावे लागले. त्यामुळे गैरसमजातून सातारा इथे मोर्चा निघाला. जो मोर्चा चर्चेत निघाला होता, हा मोर्चा त्यांचं असं म्हणणं आहे की हा गैरसमजातनं मोर्चा निघाला होता आणि त्यावेळेस मी मोर्चातील लोकांच्या शंकांचे निरसन केलं होतं. त्यांचं असंही म्हणणं आहे की ज्यांच्या नेतृत्वात हे मोर्चे निघाले होते त्याच वेळेला मी त्या लोकांचं शंकेचं निरसन केलं होतं. सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत कोणत्याही पीडितेने कधीही आरोप तपासी यंत्रणेवर काहीही केलेलं नाहीत. म्हणजे जो तपास यंत्रणा झाली होती, जो तपास झाला होता, या बाबतीत कुठच्याही पीडितेनं आज तागायत या बाबतीत आरोप केलेले नाही आहेत. याचा अर्थ विशाल, जालिंदर सुपेकर यांना माहिती आहे की त्यांच्यावरती काय काय आरोप आहेत, त्यांना त्याबद्दल क्लॅरिफिकेशन सुद्धा द्यायचं आहे, मात्र ते व्हॉट्सअपवरून किंवा मेसेंजरवरून देऊन उपयोग नाहीये. तर NDTV मराठी समोर येऊन त्यांना बोलावं लागेल, आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील, तरच हे विश्लेषण किंवा हे क्लॅरिफिकेशन उपयोगाचे ठरणार आहे. विशाल, खूप खूप धन्यवाद. तू पुण्यामध्ये गेलास आणि जालिंदर सुपेकर यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केलास. जरी त्यांनी आत्ता उत्तर दिली नसली तरी सुद्धा माध्यमांच्या समोर येतील आणि बोलतील अशी अपेक्षा आहे. मध्ये सहकारी राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत होते, त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि या बातमीचा पाठपुरावा NDTV मराठी करत राहणार आहे. तुर्तास या बुलेटिनमध्ये आता थांबायची वेळ झालेली आहे. नमस्कार.